कणकवली शहरातील मुंडेडोंगरी परिसरातील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ मोहनमळा नजीक पायवाटेवर शुक्रवारी पहाटे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत जनार्दन दळवी वय 40 यांचा गोळी घालून खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। सुशांत दळवी हे मूळ कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी असून सध्या ते कणकवलीत स्थायिक होते। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मध्यरात्रीनंतर अज्ञात इसमांनी पिस्तुलाच्या सहाय्याने त्यांच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी झाडून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। गोळी झाडल्यानंतर मृतदेह काही अंतर ओढत नेऊन पायवाटेवर टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले असून दळवी त्यांच्या डोक्यावर गोळी लागल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येत होत्या। सुशांत दळवी हे काल रात्री कामासाठी बाहेर गेले होते। त्यानंतर शिरवल येथे एका स्विफ्ट कारमधून गेले होते अशी चर्चा सुरू असली तरी तपासाचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे। शुक्रवारी पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मोहनमळा परिसरातील शेतघरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कामगाराला प्रातःविधीसाठी जात असताना हा मृतदेह दिसून आला। त्याने तातडीने आपल्या मालकाला याची माहिती दिली। त्यानंतर मालकाने कणकवली पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची खबर दिली। त्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली तसंच फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं। श्वान पथकाच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात येत आहे। या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिक, बांधकाम व्यावसायिक तसंच राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।